मी पुन्हा एकदा प्रशांतदा बैलमारे यांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार हर्षल पेंढारी उर्फ बंटी. हर्षल पेंढारी म्हटलं की सगळे विचार करतात, पण बंटी म्हटलं की सगळ्यांच्या कानावरती आलेला शब्द आपण पाहतोय, ज्याला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. रायगड प्रीमियर लीग, कोल्हापूर प्रीमियर लीग, चॅम्पियन प्रीमियर लीग, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठ्या स्पर्धा खेळण्याचा मान या विभागातून बंटीला मिळालेला आहे. आणि त्याचबरोबर दुबईची वारी करणारा कोल्हापूर तालुक्यातील पहिला खेळाडू आहे, ज्याच्यासाठी दशरथ शेठ पाटील यांच्याकडे 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात आलेलं आहे आणि माझ्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांनी दिले आहे. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आणि वळतोय आता धीरेश ओवाळ सरांकडे, जिथे मॅच मात्र ऑन झाली आहे. तर आपण पाहतोय वडवल विपक्ष नयन 11 जामरुक या संघामध्ये ही लढत आपण पाहतोय. क्रेश 11 जामरुक या संघामध्ये आपण ही आणि वडवल या दोन संघामध्ये ही लढत आपण पाहतोय. पहिला षटक प्रगतीपदावर असताना काय जबरदस्त गोलंदाजी होते आपण पाहतोय. संदेश पाटील ह्याच्यावर पण दोन चेंडूमध्ये फक्त 2च धावा खर्च केल्यात आपण पाहतोय. कुठलेही मोठे फटके यावेळी फलंदाजांना खेळून देत नाही आपण पाहतोय. हॅलो, तर नक्कीच इथे बक्षीस रूपी पाहिलं तर कॉम्बॉक्ससाठी तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राईज, 500 रुपयाचं कॅश प्राईज, पण मग ते 500 रुपये आमच्यासाठी 1000 रुपयासारखे असतील. तर नक्कीच इथं जशरथ शेठ पाटलांचं पुन्हा एकदा कौतुक करावं तेवढं कमीच आहे. कॉम्बॉक्ससाठी त्यांनी 500 रुपयाची करकरीत नोट दिले. दिलदार मनाचा राजासारखा माणूस पाहिला तर आपण दशरथ पाटील यांना पाहतो. दशरथ पाटील धन्यवाद. ओटो कॉम्बॉक्स. तर आपण पाहतोय आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झाला आणि 4 धावा यावेळी धाव फलकावर लागल्यात. पहिलं षटक मार्गस्थ आहे, अजूनही या षटकातला काही चेंडूचा खेळ बाकी. एकात 2 मोठे फटके जर आले तर चांगल्या टार्गेटकडे वडवल संघ जाताना पाहायला भेटेल आपल्याला. जमिनी लगेचचा फटका पाहतोय. क्षेत्ररक्षण खूप सुंदर झालं आपण पाहतोय. एकाच धाव यावेळी खर्च केली. धावसंख्येत 1 ने वाढ झाली. धाव फलकावर धावा लागल्या. त्यामध्ये पहिलं षटक प्रगतीपदावर असताना 5 धावा यावेळी धाव फलकावर लागल्यात. 4 चेंडूचा खेळ अद्याप संपलाय. आपण पाहतो 3 षटकांचा सामना आहे. किमान 40 ते 45 धावा या धाव फलकावर वडवल संघाला लावावे लागतील, कारण आपण पाहतोय त्यांच्या समोर सुद्धा जांभूळ संघ आपण पाहतोय तितकाच ताकदवान संघ आपण पाहतोय. चांगला टार्गेट सेट करावे लागेल. जबरदस्त फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षकाने केली चुकी. आलेला हा ब्रँडेड चौकार. प्राईज दशरथ शेठ पाटील यांच्याकडून असेल. भरत सोलंकी दादा यांच्यासाठी सुद्धा 500 रुपयाचं कॅश प्राईज दशरथ शेठ पाटील यांच्याकडून नक्कीच इथे दिलं गेलंय. दशरथ शेठ पाटील यांचा पुन्हा एकदा आपण पाहिलं तर इथे आभार व्यक्त करूयात. थँक्यू दशरथ भाई. बोलूयात आपण मॅचकडे पुन्हा एकदा. ओटो कॉम्बॉक्स. जबरदस्त चेंडू होता, पण पंच आमच्याकडे बघताना आम्हाला सांगतात की हा चेंडू अवांतर आहे. अवांतर धावेचा पंचांचा इशारा येतो. धाव संख्येत यावेळी 1 ने वाढ झाली. धाव फलकार धावा लागला. त्यामध्ये 10 का दम आपण पाहतोय दाखवायला लागते मैदानात. आणि वाईट साठी रिव्ह्यू आपण पाहतोय. नक्कीच बॉलिंग टीम कडून आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवतील. थर्ड अंपायर आपण पाहतोय सागर पाटील, ज्याने कार आपला 1 हाती सामना जिंकवला. बॉलिंग टीमने रिव्ह्यू घेतला आणि थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये पाहतोय राजू ओवाळ. जबरदस्त भानोद उलटा संघाचे एक गोलंदाज आहे. बराच अनुभव आहे त्यांच्याकडे. नक्कीच आमच्यापर्यंत डिसिजन ते पोहोचवतील. आणि आपण पाहतोय हा
सर चेंडू आहे म्हणजे अवांतर धावेचा पंचांचा इशारा आपण पाहतोय. जबरदस्त डिसिजन पंचांचा आपण पाहतोय. रज्जू ओवाळ असतील, सूरज पांडे सर असतील, मुन्ना पिंगले सर असतील. जबरदस्त डिसिजन पंचांचे आपण पाहतोय. क्रिशिव विलेवन वडवल हा संघ आजच्या अंगमात आपण जबरदस्त केला आतापर्यंत दाखवलाय. कशा प्रकारे हे धावा ते जमवणार आपण पाहतोय. हॅलो, सुमित शिंदे उर्फ मैत्रीमध्ये नाव त्यांचं नुसते, त्यांना सागर पाटील यांनी हाक दिले. एक सागर पाटीलला येऊन नक्कीच तुम्ही भेटा ओटी कॉम बॉक्स. पहिला षटकाचा खेळ संपला आपण पाहतोय. 10 धावा फक्त खर्च केल्यात. अजूनही उर्वरित 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. किमान 30 धावा जरी काढल्या तरी 40 धावा यावेळी धाव फलकावर लागू शकतात आपण पाहतोय. कारण क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय. एक ओव्हर हा सामना बिघडू शकतो आणि एक चांगला खेळ टाकला तर आपल्या संघाला कमबॅक होऊ शकतो. दुसरा षटक आपण मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अनिरुद्ध आपण पाहतोय. जबरदस्त एक्सपिरियन्स खिलाडी आपण पाहतोय. कशा प्रकारे ह्यावेळी तो ह्या षटकामध्ये धावा देणार आणि वाचवण्याचा सुद्धा प्रयत्न करू शकतो आपण. चांगलं षटक टाकावं लागेल त्याला. जबरदस्त फटका होता आपण पाहतोय. यष्टीरक्षक यावेळी थोडीशी चुकी करतोय आणि पंचांचा इथे अवांतर धावेचा इशारा येतोय. म्हणजे आपण पाहतोय 1+1 अशा या 2 धावा. ओम वादळ यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. आपल्या सरचे स्वागत आहे. ओमला विनंती असेल आपण व्यासपीठावर यावं. ओटी कॉम बॉक्स. दुसरा षटक यावेळी मार्गस्थ आहे आपण पाहतोय. अनुरुद्धचा पुढचा चेंडू प्रशांतसाठी आपण पाहतोय. जबरदस्त जमीन लगतचा फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक यावेळी चेंडूवर येणार, चेंडूचे फेके करणार. तोपर्यंत 1 धाव यावेळी पूर्ण होते. धावसंख्येत 1 ने वाढ झाली. धाव फलकावर धाव लागल्यात त्यामध्ये 13 ना मेरा 13 धावा यावेळी धाव फलकावर लागल्यात. जबरदस्त आपण पाहतोय. यावेळी चेंडू होता अशा पुन्हा जर फलंदाज यावेळी 5 राहिला. चेंडू सरळ जातोय निर्धाव. जबरदस्त आपण पाहतोय. यावेळी चेंडू अनिरुद्धचा जबरदस्त खेळपट्टीवर चेंडू टाकतोय. जबरदस्त आपण पाहतोय. या जमीन लगतचा फटका. क्षेत्ररक्षक यावेळी चेंडूवर येणार, चेंडूचे फेके करणार. चांगली रनिंग होते आपण पाहतोय. एकच धाव यावेळी पूर्ण होते. धावसंख्येत 1 ने वाढ झाली. धाव फलकावर धाव लागल्या त्यामध्ये 14. त्यासोबत अतकराव ग्रामपंचायतील माजी उपसरपंच, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, त्यासोबत व्यावसायिक क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव सन्मान्य गणेशजी पाटील साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या. आपलं सहर्ष स्वागत आहे. याचं आगमन थोड्या वेळात नुकतंच होतंय. यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यावं. सन्मान्य गणेशजी पाटील. अनुरुद्ध आपण पाहतोय. जबरदस्त गोलंदाज. 3च चेंडू आतापर्यंत यावेळी टाकून झालेत आपण पाहतोय. धाव फलकावर धाव लागला त्यामध्ये. तर 4 चेंडूचा खेळ झालाय. अंकुश आपण पाहतो त्याला या षटकामध्ये 1-2 मोठे फटके तरी या ओव्हरमध्ये खेचावे लागतील आपण पाहतोय. जबरदस्त जमीन लगतचा फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक यावेळी थोडीशी चुकी करतोय आणि चांगली रनिंग आपल्या पाहायला भेटली. 2 धावा
यावेळी पूर्ण होतात. धावसंख्येत 2 ने वाढ झाली. धाव फलकावर धावा लागल्यात म्हणजे 17. हॅलो. 17 धाव म्हणजे अशुभ आकडा आपण पाहतोय क्रिकेट मधला. हॅलो. सन्मान्य गणेशजी पाटील आतकरगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच, त्याचसोबत पाहिलं तर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, त्याचसोबत जर पाहिलं तर एक उद्योजक यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. दोन षटकांचा खेळ यावेळी संपला. 9च्या सरासरीने 18 धावा यावेळी धाव फलकावर लागल्यात. हॅलो. तर दरम्यानच्या वेळेमध्ये आपण ज्ञानेश्वरजी पाटील आदरणीय, त्याचसोबत आदरणीय महेशजी पवार हे वडवल गावचे ग्रामस्थ यांचा आपण इथे माफ करा. तर ज्ञानेश्वरजी पाटील त्याचसोबत पहिला महेशजी पवार यांच्या नावाने खेळणारा हा कृषी विलेवन वडवल संघ आपण पाहतो मैदानामध्ये. नक्कीच टू कॉम्बॉक्स. हॅलो. अतकरगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच, त्याचसोबत आपण पाहिलं तर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, एक मोठे उद्योजक सन्मान्य गणेशजी दत्तरामजी पाटील यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यावं आणि व्यासपीठावरून स्थानापन्न व्हावं. गणेशजी पाटील साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नक्कीच व्यासपीठावर आपण आलात. या व्यासपीठाची शोभा वाढली. या टुर्नामेंटच्या प्रत्येक पाहिलं तर खेळाडूच्या मनामध्ये ऊर्जा निर्माण झाली. आपलं सहर्ष स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. तांडेल डेकोरेटर्स आपण यायचंय, आपल्याला विनंती आहे. क्रिश तुम्हाला बोलवत आहेत. तांडेल डेकोरेटर्स. जबरदस्त आसमानी टोला आपण पाहतोय यावेळी आलेला हा शानदार षटकार. या 6 धावेने धाव फलक पुढे सरकतोय. धाव फलकावर धाव लागल्यात त्यामध्ये 26 धावा धाव फलकावर लागल्यात. कमांड जबरदस्त आपण पाहतोय चेंडू होता. चेंडू यावेळी सरळ जातोय आपण पाहतोय तो म्हणजे निर्धाव डॉट चेंडू जातोय आपण पाहतोय. धाव फलक स्थिर आहे म्हणजे धाव फलक धावत त्या म्हणजे 26. अजून या षटकातल्या काही चेंडूचा खेळ बाकी आहे. जबरदस्त पुन्हा एकदा चेंडू आपण पाहतोय. फलंदाज पाहत राहिला. चेंडू सरळ जातोय निर्धाव. यावेळी डॉट चेंडू जातोय. अजूनही या षटकातल्या काही चेंडूचा खेळ बाकी आहे. 1-2 मोठे फटके यावेळी केसावे लागतील पण पाहतोय. हॅलो. चिंचवली गावचे पोलीस पाटील दिनेशजी पाटील साहेब यांची इथे आगमन झालंय. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यावं. त्यासोबत कदम साहेब जांभुळीचे यांना सुद्धा विनंती आहे आपण सुद्धा व्यासपीठावर यावं. आणि पावड्यांचं झालंय आगमन आणि आगमनाच्या निमित्त मारलेला हा जोरकस फटका. फिल्डर पाहत राहिले, जत करत राहिले. बॉल गेला त्यांच्या डोक्यावरून. बॉल फॉर सीमा पार येतोय. बिग हँड अँड सम षटकार. बघा प्रेक्षक सुद्धा यात 32 आपण पाहतोय. शेवटचा हा चेंडू आहे. शेवटच्या चेंडूवर मोठा फटका येणार का गोलंदाज हा निर्धाव चेंडू टाकणार. आणि आपण पाहतो यावेळी षटक संपलं. 3 षटकांचा खेळ संपला. धाव फलकावर धावा लागल्या त्यामध्ये
32 आणि विजयासाठी आपण पाहतोय 33 धावांची गरज आहे. काय वाटतं आकाश सर, या धावा होणार की या धावा वाचवल्या जाणार? हॅलो, खरं तर पाहिलं तर ही मॅच अतिशय रोमहर्षक होणार आहे. तरी वडवल संघाकडे गोलंदाजीचा भरणा आहे. ज्ञानेश्वर आहेत, त्यासोबत पाहिलं ज्ञानेश्वरच्या जोडीला सुद्धा एवढे जबरदस्त गोलंदाज आहे. सहजासहजी नयनिलन जामरुख संघ हा मॅच जिंकण्याच्या स्थितीमध्ये त्यांना जायचं असेल तर त्यांना खूप मेहनत घ्यावी लागेल. खडतर प्रवास आहे, पण त्या खडतर प्रवासामधून मार्ग काढावा लागेल आणि त्या मार्ग निघाल्यानंतरचा जो मजा आहे, आनंद आहे, विजयाचा जो जल्लोष तो करण्याची संधी भेटेल. परंतु 18 बॉलमध्ये 33-11च्या सरासरीने धावसंख्या जमवायची सोप्या नाही आहेत. या मैदानाचा विचार करता या मैदानाने बरेच उलटफेर दाखवलेत. 1 बॉल 6 धावा दाखवल्यात, 5 बॉलमध्ये 3 धावा वाचताना दाखवल्यात, 1 बॉल 1 धाव वाचताना दाखवले, 2 बॉलमध्ये 20 धावा करताना दाखवल्यात आणि आजही बरेच पाहिलं तर इथे उलटफेर करताना पाहिले आपण. आणि या मैदानामध्ये 18 बॉल 33 धावा करणं सहज सोपं नाहीये. त्यासाठी तुम्हाला परिश्रम घ्यावे लागतील. कठीण परिश्रमामध्ये तुम्हाला मेहनत करावी लागेल आणि मेहनत केल्यानंतर मिळणारं जो पहिलं विजयाचं फळ आहे ते तुमच्यासाठी तेव्हा गोड असेल जेव्हा तुम्ही अतोनात मेहनत कराल. त्यासोबत लगातार 2 षटकार जर बॅटरने मारले म्हणजे 9-11 जामरुख संघाने जर 2 बॉल 2 सिक्स मारले कोणत्याही फलंदाजाने, तब्बल 2000चं कॅश प्राइज या आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय गणेशजी दत्तरामजी पाटील यांच्या शुभ हस्ते नक्कीच देण्यात येईल. 2 बॉल 2 षटकार मारले तर तब्बल 2000चं कॅश प्राइज असेल ते म्हणजे गणेशजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. या नक्की संधीचा लाभ घ्यायला पाहिजे, या संधीचं आपण सोनं करायला पाहिजे. हॅलो, चला सुरुवात करूयात आपण. इथे आदरणीय आपले जे मान्यवर अतिथी मान्यवर उपस्थित आहेत त्याचा सन्मान करूयात. सर्वप्रथम दत्तात्रयजी तांबडे सदस्य ग्रामपंचायत सावरुली यांच्या हस्ते इथे सन्मान करणार आहोत. या स्पर्धेचं अजून एक पाहिलं तर मुख्य आकर्षण म्हणजे ते उपसरपंच अतकराव ग्रामपंचायतीचे, त्याचसोबत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि त्याचसोबत एक उत्तम असे व्यावसायिक असे सन्माननीय गणेशजी पाटील साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. या सन्मानाचा छोटासा स्वीकार करायचा आहे. पाहिलं तर नितांत प्रेम आहे आणि त्याचबरोबर जेव्हा पंचवर्षीय प्रीमियर लीग धाकटी पंढरीची मॅच होते त्या टुर्नामेंटमध्ये नेहमी त्यांचा संघ असतो आणि आजही पाहिलं तर या टुर्नामेंटमध्ये आज त्यांचा 4था दिवस. या टुर्नामेंटला पुन्हा एकदा सदिच्छा भेट द्यायला आलेत, खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी आलेत. हा जोरदार टाळ्यांनी एकदा नक्कीच तिथे सन्मान होतोय सन्माननीय गणेशजी पाटील साहेबांचा. पुढील सन्मान संदीपजी बांदल साहेबांना विनंती आहे, आपल्या शुभ हस्ते पुढील सन्मान करायचा आहे. पुढील सन्मान असे पुढील सन्मान भावी पंचायत समिती सदस्य सासगाव सन्माननीय पांडुरंगजी पाटील यांचा इथे पुढील सन्मान केला जातोय. या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे पाटील साहेब. त्यानंतर पुढील सन्मान असेल सन्माननीय सासगाव पंचकृषी विभागामधील पाहिलं तर विभाग प्रमुख सतीशजी पाटील साहेबांचा सन्मान तो सन्मान करतील प्रशांतजी बैलमारे. सतीशजी पाटील साहेबांचा इथे सन्मान केला जातो, त्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. तर ओल्या सामन्याकडे आपण पाहतोय 33 धावांचा पाटला यावेळी करासाहेब आपण पाहतोय 9-11 जामरुख संघाला या 33 धावांचा पाटला करायचा आहे 18 चेंडूमध्ये आणि ह्या धावा रोखाच्या आहेत. वडवाल संघाला या धावा रोखाच्या आहेत आणि वडवाल एक्सप्रेस अजय महाराजगे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. त्यासोबत पुढील सन्मान आपण करण्यासाठी पुन्हा एकदा दत्तात्रय तांबडे साहेबांना विनंती करूयात. पुढील सन्मान असेल खालापूर कामगार सेना शिवसेना तालुका प्रमुख आणि त्यासोबत त्यांच्या नावासमोर एक मोठी पदवी आहे ती ॲडव्होकेट जयेशजी तावडे साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. त्यांना विनंती असेल आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचे. व्यासपीठावर नुकतंच दिलीपजी पाटील पोलीस पाटील आहेत तत्करगाव
चिंचवली ग्रामपंचायतीचे पाहिलं तर. आणि पोलीस पाटील नव्हे तर फक्त पोलीस पाटील नव्हे तर क्रिकेटवर नितांत निष्ठा असणारे आपले पाहिलं तर हे दिनेशजी पाटील साहेब आहेत. चांगला फटका, इनसाइड आउटचा फटका, हा बॉल जाईल सीमारच्या जवळ, बॉल थांबणार नाहीये, येतोय चौकार. अद्याप आतापर्यंत संपलाय, पण पाहतोय 33 धावांचा यावेळी पाठला केला जातोय. जमीन लगतचा फटका होता. आपण पाहतोय क्षेत्ररक्षक यावेळी चेंडूवर येणार, चेंडूचे फेके करणार, तो बरं तर एक धाव यावेळी पूर्ण त्यानंतर होते. पुढील सन्मान होतोय ग्रामपंचायत ठाण्याचे सदस्य आहेत श्री संतोषजी खाडे यांचा सुद्धा इथे सन्मान केला जातोय. त्यानंतर पुढील सन्मान चिंचवली गावचे पोलीस पाटील आणि खरं तर क्रिकेटवर नितांत निष्ठा असणारे आमचे दिनेशदा पाडली यांचा पुढील सन्मान केला जातोय. संदीप दादांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे दिनेशदा पाटलांचा. आणि पहिला गडी यावेळी बाद होतो. आपण पाहतोय अनिरुद्ध पहिला गडी ह्यावेळी बाद झालाय, तो म्हणजे विचार केला तर पाच धावसंख्येवर आपण पाहतोय. जिथे पाठला केला जातोय म्हणजे 33 धावांचा पाठला करताना धावफलकावर धावा लागला त्या म्हणजे 5. जिथे अजूनही येणाऱ्या काही चेंडूचा खेळ बाकी आहे. चौदा चेंडूचा खेळ बाकी आणि 28 धावेची गरज आहे. 14 चेंडू 28 धावा आपण पाहतोय. अजय महाराज गेला. उर्वरित चेंडू जबरदस्त फेकावे लागतील या षटकातले. सनी आपण पाहतोय अजयचा पुढचा चेंडू सनीसाठी. बघूया अजयच्या चेंडूवर काय करणार सनी. आपण पाहतोय उर्वरित अजून एक 14 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 28 धावेची गरज आहे. त्यासोबत आपण पुढील आणि सन्मान हा चेंडू आपण करण्यासाठी जातोय पंच आमच्याकडं. यावेळी आपण पाहतोय थर्ड अंपायरची व्हाईट साठी मागणी केली आपण पाहतोय. पुढील सन्मान होणार आहे कोटक कंपनीचे मॅनेजर असलेले आमचे सन्मान्य मंगेशजी कदम साहेबांचा. या सन्मानाचा स्वीकार करायचा आपण दत्तदादा तांबडे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होणार आहे. दत्तदादा तांबडे पाहिलं तर या ग्रामपंचायत साहुर्लेचे सदस्य आहेत, त्यांच्या शुभ हस्ते इथे पाहिलं तर अति मान्यवरांचा इथे सन्मान केला जातोय. या व्यासपीठावर प्रत्येकाचा इथे सन्मान झाला आहे. त्यासोबत जर कर्ज चुकून राहिला असेल तर शब्द सुमडाने मी प्रत्येकाचा सन्मान करून घेतोय, इथे नक्की स्वागत करतोय. वळूयात आपण मॅचकडे. मॅच अतिशय रोमहर्षक होणार आणि चालू आहे मॅच. तर या मॅच मध्ये आता गरज असेल 14 बॉल आणि 28 धावसंख्येची गरज आहे. नयन 11 जामरुख विपक्ष असेल ती म्हणजे क्रिशिव 11 वडवल संघ. बॉलिंग मार्कवर आपण बॉलरला पाहतोय, तो म्हणजे फेअर डिलिव्हरी. अजय महाराजगे तालुका स्तरावरील पाहिलं तर एक घातक गोलंदाज या मैदानामध्ये गोलंदाजी करतोय. 5 बॉल आतापर्यंत त्यांनी टाकल्या, त्यांनी 5 बॉल मध्ये खर्च केल्या त्या फक्त आणि 5च धावा. एक विकेट सुद्धा मैदानाच्या बाहेर नक्की झाले. 33चं टार्गेट, 2 बॉल 2 षटकार जर मारले तर सन्मान्य पाहिलं तर आपले गणेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते तब्बल 2000चं कॅश प्राइज मारणार का, भेटणार का खेळाडूला. फटका हवेत आहे, फटका उंच उडालाय, लांबी नाहीये, तिथेच बॉल थांबलाय, विकेट जातीये. दुसरा विकेट महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाचा गोलंदाज आपण काढलाय. आपल्या भात्यातील अस्त्र घेऊन आलाय आणि त्या अस्त्राने समोरच्या संघाच्या 2 बॅटरवर केला वार. 2 विकेट मैदानाच्या बाहेर जात आहेत. सनी पाटील बॅक टू दी डॅग आउट.
आगाद बघा पत्रकार आकाशजी जाधव आणि त्याचबरोबर उद्योजक मनोजजी ओवाल या मॅचचा लाईव्ह मध्ये आनंद घेत आहेत. त्यांच्याकडून या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्यांचं आपण करूया त्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आणि वळूयात पुन्हा एकदा मॅच कडे. मॅच रंगली आहे. 12 बॉल आणि 28 ची गरज. नयन 11 जामरुख जिंकणार की त्याबरोबर वडवल संघ जिंकणार. कुणाला संधी असणार आहे काटरंग संघासोबत बॅटल करण्याची, संधी निर्माण करायची आपल्याला, परंतु आत्ताचा प्रयत्न शेवटच्या ओव्हर पर्यंत त्या प्रयत्न शर्तीला घेऊन जातील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पाहतोय वैभव चालके. कित्येक वर्ष गोलंदाजीच्या पटलावर पाहिलं तर या वडबल संघाचं प्रतिनिधित्व केलं. आजही वैभववर विश्वास टाकलाय. समोर पाहिलं तर 2 बॅटर मैदानामध्ये सेट आहेत. 5 धावा झाल्यात. आपण पाहतोय स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे व आमदार चषक, कारण की प्रवीण भाऊंची ही टुर्नामेंट त्यांनी संकल्पनेतून आणली. आज पर्व पाहिलं 10वं आणि 10व्या पर्वात जाऊन पोहोचली ही टुर्नामेंट. सर्व अतिथी मान्यवरांचं पाहिलं या व्यासपीठावर इथे आगमन झालंय. त्यांनी त्यांच्या दृष्टिक्षेपातून ही मॅच पाहतायत. नक्कीच खूप चांगली मॅच होणार. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच जाणार. गरज असेल ती म्हणजे 12 बॉल 28 ची. प्रेक्षकांनी कुठेही जाऊ नका, इथेच थांबा, कारण की ही मॅच इन्सेंट होणार आहे. खूप चांगली मॅच रंगणार. दोन्ही टीम तेवढ्या ताकदवर. दोन्ही टीमने पहिली मॅच 1 साइड जिंकल्यात. आता सुद्धा त्यांना संधी असणार या मॅच मध्ये एकमेकांसोबत आव्हान निर्माण करायची. चांगला चेंडू होता. वैभव सावंत पाहतो. पंच आमच्याकडे सांगतात की हा सर चेंडू आहे, म्हणजे अवांतर धावेचा इशारा आहे. धाव संख्येत यावेळी 1 ने वाढ होणार. धाव फलकार धाव लागला, म्हणजे आपण पाहतोय 6 धावा धाव फलकार लागल्यात. नक्कीच बॉलिंग टीमने आपण पाहतोय वडवल संघाने यावेळी आपण पाहतोय वाईटची मागणी केली. आपण पाहतोय बॉलिंग टीमने रिव्ह्यूची मागणी केली. आपण थर्ड अंपायर आमच्याबरोबर डिसिजन पोहोचवतील. चला विनंती असेल 12th मॅन आहे, जास्त गर्दी करू नका इथे. इट्स अ वाईड बॉल. बॉल बराच बाहेर आहे. पंचांनी सांगितले हा बॉल बराच बाहेर होता, वाईड आहे. 12 बॉल मध्ये 28 ची गरज असताना इक्वेशन पुन्हा एकदा चेंज होतोय. पुन्हा एकदा मॅच मध्ये बदल तयार होतोय. आता गरज असणार आहे ती अजूनही पाहिलं तर 27 धावेची. 1 धावेने खूप काही इथे चेंज होऊ शकतो. हे पहिले सावरली संघाने 1 धाव किती महत्वाची असते. राजकारणामध्ये आपण म्हणतो एका एका मताला महत्व आहे ना, तसंच पाहिलं तर परीक्षेत एका एका गुणाला. आणि आता सध्या तर पाहिलं तर राजकारण एवढं जोरात या थंडीच्या वातावरणामध्ये चालू आहे की फक्त राजकारणाची हवा आहे. त्यासोबत पाहिलं तर सर्वांना इथे पाहिलं तर समाजकारण करण्याची संधी निर्माण झाली. त्या संधीचं ते सुद्धा सोनं जरूर करतील. यानंतर पुन्हा एकदा पाहिलं तर बॉल बराच काल हवेत ऑफ स्टिकला बॉल ठेवण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न फसलाय गोलंदाजाचा आणि बॉल पुन्हा जातोय तो म्हणजे वाईटच्या लाईनला. काय करतोय गोलंदाज. या गोलंदाजावर अपेक्षा बऱ्यापैकी टाकली होती. कित्येक मैदान या गोलंदाजाने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर गाजवलेत. कित्येक मैदानामध्ये चांगली गोलंदाजी केली. वडबल संघ कित्येक मैदानामध्ये अव्वल ठरलाय. परंतु या मॅच मध्ये 2 बॉल तेही बॅक टू बॅक वाईट टाकताना गोलंदाजाला आपण पाहतोय. 12 मध्ये 26 ची गरज. खूप क्रुशल मॅच होते. चांगला बॉल पिचिंग चालणी केली. लाईन मध्ये बॉल होता. विकेट किपरच्या हातामध्ये. अंकुश चालके विकेटच्या मागे आहेत. इष्टांच्या मागे असताना चांगली कामगिरी, चुणीकदार कामगिरी करीत आहेत. तब्बल पाहिलं तर प्लेअर ऑफ द सिरीजच्या 2 बाईक त्यांच्याकडे आहेत. असे अंकुश चालके विकेटच्या मागे आहेत आपण पाहतोय. तीन बाईक आहेत. 2017 मध्ये 1 बाईक होते. त्यानंतर पाहिलं तर मागील 2 वर्षामध्ये त्याने 2 बाईक पटकावल्या. हा बॉल डॉट गेलाय. डॉट नंतर काय जबरदस्त फटका. वारंवार त्याच दिशेने गोलंदाजी जरूर होते. जरूर केली गेलेली गोलंदाजी. त्यावर फक्त कट केला. अप्पर कटचा फटका. वीरेंद्र सेवकची आठवण करून देणारा फटका. बॉल फॉर सीमा पार येतोय चौकार.
केलं होतं. आता 11 अजूनही पाहिलं तर जिंकण्यासाठी गरज असणार आहे ती 22 धावसंख्येची. अमोल पाटील बॅटिंग करतायत, सलामीला आलेत. सलामीला आल्यानंतर सलामीच्या फलंदाजाकडून जी बॅटिंग अपेक्षित आहे तीच बॅटिंग करतात आणि आपल्यावर टाकलेला विश्वास जामरुक संघाने तो कुठेतरी सार्थ करण्याचा प्रयत्न केला जातोय. आलाय चौकार आणि चौकारानंतर आता पुन्हा एकदा वैभव चालक्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. अचूक टप्प्यावर आपल्यातला आत्मविश्वास जागा करावा लागेल या मॅच मध्ये. जवळपास पाहिलं तर आपण बाउंड्री लाईन वरून रनअप घेत आहेत गोलंदाज. पुन्हा एकदा कव्हर पॉइंटच्या दिशेने डीप मध्ये फटका केसला, फिल्डर दूरवर आहेत. एक धाव कंप्लीट केली आहे, दुसरीचा प्रयत्न करणार नाहीयेत. माहिती आहे विकेटचं मोल, विकेटचं महत्व या मॅच मध्ये किती. जर का विकेट आल्या तर दबाव येऊ शकतो. आपलं सेट बॅटर आहोत, आपल्याला आता पाहिलं तर या मैदानामध्ये कोणत्याही प्रकारे अडचण येत नाहीये, म्हणून आपली विकेट मैदानामध्ये ठेवणं अमोलला माहिती आहे. अमोल तशा प्रकारे बॅटिंग करतोय. एक धावसंख्या एक घेतल्यानंतर धावसंख्या टीमच्या टोटल मध्ये पोहोचते ती 2/12. आता गरज आहे 9 बॉल 21 धावसंख्येची जिंकण्यासाठी. टीम बॅटिंग करताना 9-11 जामरुक या संघाला. कृषी 11 वडवल संघ कित्येक मैदान गाजवलेत, आजही मैदान गाजवण्यासाठी सज्ज असेल. क्रॉस बॅटेड फटका खेचलाय, कव्हरचे क्षेत्ररक्षक आले, सरतीचे प्रयत्न सुद्धा सक्सेसफुल. ज्या बॉलवर असं वाटलं होतं बॉल डीप मध्ये जाईल, चौकार येईल, 2 धावा येतील, परंतु तिथे बॉल अडवलाय आणि फक्त खर्च केली ती एकच धाव. अशी फिल्डिंग अशा क्रुशियल मोमेंट मध्ये येणं गरजेचं आहे आणि तसंच काहीतरी आता होताना पाहतोय. व्यासपीठावर पाहिलं तर दिनेशजी पाटील आहेत, त्यासोबत पाहिलं तर गणेशजी पाटील आहेत, सतीशदादा पाटील, पांडुरंगदादा पाटील, ॲडव्होकेट जयेशजी तावडे, त्याचबरोबर भगवानजी लाले, संतोषजी खाडे, दिनेशजी पाटील, मंगेशजी कदम हे पाहिले अतिथी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचं सहर्ष पुन्हा एकदा करूयात स्वागत. चांगला फटका, हेलिकॉप्टर बॉल उडवलाय, फिल्डर नाहीयेत, बॉल साईल बाउंड्रीच्या बाहेर. या फटक्याची गरज होती, नजाकत होती, तत्परता होती फटक्यामध्ये आणि विश्वास तेवढा होता. बॉल गेला बाउंड्रीच्या बाहेर, मिळतील धावा. 4 चौकार. परंतु जिद्द मला जिंकायला शिकवणार आहे आणि ती जिद्द मी नक्की मनाशी बाळगले. पुन्हा एकदा फटका हवेत आहे, जेल घेण्याची संधी. नोमास्लँड मध्ये बॉल पडलाय, कोणताही क्षेत्ररक्षक तैनात नव्हता, याचा फायदा मिळालाय. फायदा मिळाल्यानंतर इथे पाहिलं तर धावा 1 कंप्लीट केली आहे. पंचांनी इथे निर्णय वर्गे करण्याकडे पंच पाहत आहेत. हा फुलटॉस बॉल जरूर होता, पंचांनी तिसऱ्या पंचांकडे हा इशारा केला वर्गे, कारण की हा नो बॉल आहे का की हा फेअर डिलिव्हरी आहे. बघा अशा महत्त्वाच्या मॅचमध्ये पंचांकडे असलेला जो त्यांच्या हातातली रिव्ह्यू आहे, म्हणजे पंचांनी घेतलेला थर्ड अंपायर नक्कीच ते कितीही वेळा घेऊ शकतात जर त्यांना असं वाटत असेल की हो या मॅचमध्ये ते घेणं गरजेचं आहे. पण दोन्ही टीमला एक रिव्ह्यू आपण दिलाय. जर एखाद्या टीमचा रिव्ह्यू अनसक्सेसफुल झाला असेल, तर नक्कीच त्या टीमला पुढचा रिव्ह्यू भेटणार नाही. तिसऱ्या पंचांकडे भूमिका वर्ग. राजू ओवाल सर इथे तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत. पाहिलं जाईल शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या सेकंदापर्यंत, मिली सेकंदापर्यंत पाहिलं जाईल बॉल कुठे पडलाय, कुठे पिच होतोय, कुठे डीप होतोय. खरी ही मॅच खूप रंगणार आहे. 9-11 जामरुक संघ आपण पाहतोय बॅटिंग करण्यासाठी. अद्याप तरी 18 धावा झाल्यात. अजूनही या बॉल नंतर समीकरण चेंज होईल. जर का डॉट बॉल आला तर 6 बॉल 15ची गरज. जर का काहीतरी या बॉलमध्ये एक्स्ट्रा स्वरूपात मिळाली तर पुन्हा एकदा समीकरणाची नांदी होईल, पुन्हा एकदा समीकरण चेंज होईल. परंतु या मॅचमध्ये दोन्ही टीमचे पाठीराखे, त्यांच्या मनामध्ये धाकधूक. खरं तर पाहिलं तर नयनच्या मनामध्ये धाकधूक आहे. नयन हेच म्हणत असेल की मला एखादा DJ ब्रावोचा गाणं लावण्यासाठी आम्हाला माझ्या संघाने खेळला पाहिजे, चांगलं रन मारला पाहिजेत. परंतु कृषी विलन सुद्धा हेच म्हणत असेल, तो DJ ब्रावोचा गाणं कृषी 11 वडवल संघासाठी लाव. नक्की दोन्ही टीममध्ये हीच बॅटल रंगतीये. पुन्हा एकदा वारंवार चेक केलं जात आहे की हा बॉल कशा प्रकारे आहे. सध्या आपण पाहिलं तर ऑन स्क्रीनमध्ये आपण ही कृषी 11 वडवल संघ पाहतोय रेड जर्सीमध्ये. त्यासोबत पाहिलं तर मिक्स जर्सीमध्ये जो असलेला संघ आहे तो म्हणजे 9-11 जामरुक. प्रशांत खांडेकर हे सुद्धा की फॅक्टर अजूनही मैदानामध्ये आले नाही आहेत. नयन सुद्धा अजूनही मैदानामध्ये आलेला नाही आहे.
निखिल जोशी अजून मैदानामध्ये येणं बाकी आहे. इट्स अ नो बॉल. पंचांचा सिग्नल आला तिसऱ्या पंचांचा. हा वेस्ट हाईट मध्ये बराच उंच बॉल होता आणि हा नो बॉल. तिसऱ्या पंचांकडे भूमिका वर्ग केली. इथे पाहिलं तर तिसरे पंच असो हे मेन पंच असू दे न्यूट्रल भूमिका बजावतात. मागील पाहिलं तर 3 दिवस आज चौथा दिवस आहे. पंच क्रिकेट मधल्या ग्राउंडवरचे देव असतात. त्यांना देवाला आपण पाहिलं देव सर्वांना समान आशीर्वाद देतो परंतु कधी कधी एखाद्याला जास्त भेटतो कधी काही कमी भेटतो. आपली पुण्यही असते. इथे पाहिलं तर गोलंदाजाने केलेला बेस्ट हाईटवर बॉल गेला नोच्या स्वरूपामध्ये. पाहिलं तर मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट होईल. ट्विस्ट येतोय असा की 7 बॉल मध्ये आता गरज असेल जिंकण्यासाठी 14 धाव संख्येची. खरं तर या निर्णयाचा सन्मान करा आणि कृषी विलेवन वडवल संघ खूप मोठा संघ. या संघाने खूप मोठमोठ्या संघांना परास्त केले. तालुक्यामध्ये एकेकाली पाहिलं तर अव्वल दर्जाचा एकच संघ नेहमी प्रत्येक मैदानामध्ये या संघाची गणना केली जाते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज फिटचा बॉल घेऊन येतोय. कशा प्रकारे डिलिव्हर करत बॅटिंग साठी फलंदाज ज्याला संधी निर्माण झाले. बॅटर गणेश पाटील बॅटिंग साठी सज्ज असणार. फ्रीटचा बॉल फिरवलाय. बॉल उंच. क्षेत्ररक्षक तैनात आहेत वडिष्ठ लॉंगॉनला. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न कीपर कडून झालेली चुकीचा फटका बसला. एकीचं रूपांतर दुहेरी मध्ये आणि या 2 धावा मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदलणार कारण की आता 6 बॉल मध्ये 12 धावसंख्येची गरज. प्रत्येक बॉलवर 2 धावा. 6 बॉल 12 धावसंख्येची गरज आणि सध्या आपण संधी देऊया डीजे तांडेलला. मार्कवर या 12 धावा वाचवण्यासाठी गोलंदाज येणार आहे तो म्हणजे ज्ञानेश्वर असेल. अशा कित्येक मॅचेस पाहिले तर ज्ञानेश्वरने वाचवल्यात. मग त्यामध्ये 6 बॉल 6 धावा अशा कित्येक वेळा वाचवल्यात. ह्या तर पाहिलं तर 6 बॉल 12 धावा आहेत. या मॅच मध्ये जर का शांत खेळ जर इथे पाहिलं तर केला वडवल संघाने तर या कृषी विलेवन वडवल संघाला या मॅच मधून पाहिले तर विजयापासून तर आपण रोखू शकत नाही परंतु या 6 बॉल 12 धावा 2 मोठ्या फटक्यांची गरज. इथे मॅच जिंकायची आहे तर 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. बॅटिंग साठी सलामीला गेलेला बॅटर अजूनही मैदानामध्ये आहे. अजूनही चांगली बॅटिंग करतोय. अजूनही त्याच्यावर विश्वास टाकला गेलाय. प्रशांत खांडेकर आहेत ते अजूनही पाहिलं तर डगआउट मध्ये बसलेत पण बॅटरवर विश्वास. 6 मध्ये गरज असेल 12ची. प्रेक्षकांच्या मनामध्ये धाकधूक लागली आहे. कोण जिंकणार? कृषी विलेवन वडवल संघ जिंकणार की त्यांच्या ऑपोजिट खेळणारा नयन 11 जामरुग. अशा प्रकारे मॅच तर पहिल्या दिवसापासून आपण पाहतोय. आजही तशाच मॅचेस आहेत. हे आयोजन दमदार आहे. दमदार आमदार चषक. पहिलाच बॉल बॅटच्या रडार मध्ये बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. या महत्वाच्या मोक्याच्या क्षणी मारलेला बिग 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 षटकार. आपल्या टीमसाठी एक अनमोल अशी इनिंग खेळताना सादर करताना आपण पाहतोय कारण की आता मॅच मध्ये जिंकण्यासाठी 5 बॉल आणि कंपल्सरी चेसिंगच्या नियमानुसार तब्बल 6 धावसंख्येची गरज असणार आहे. अजूनही मॅच जिंकलेला नाहीये तो म्हणजे नयन 11 जामरुग संघ आणि अजूनही या मॅच मध्ये बराच शिल्लक काही आहे तो वडवल संघाच्या. शॉर्ट पिच बॉल कट करण्याचा जागा बनवण्याचा इथे संधी दिली. त्या संधीला सोडेल तो अमोल कुठला. अमोलने ओळखलं पाहिलं बॉल पिचिंग कुठे झालाय आणि पाठवलं बाउंड्रीच्या बाहेर. विजयाच्या समीप जाणारा हा येतोय नंदनवन असलेला हा जामरुग संघासाठी बिग चौकार. आणि दुसरी एक विनंती असेल
जिंकला कोणीतरी मैदानाच्या आतमध्ये जायचं नाहीये. शिस्तीने आपण सगळं खेळ खेळायचं, सर्वांना ही विनंती असेल. 4 बॉलमध्ये अजूनही 2 धावेची गरज. इथे सुद्धा पाहिलं तर हा फिल्डिंग करणारा कृषी विलन वडवल संघ कमबॅक करू शकतो. कित्येक मॅचेस जिंकवल्यात आपण. आपल्यातला आत्मविश्वास आता ज्ञानेश्वरला जागा करावा लागेल, विकेट घ्यावी लागेल. सेन्सिबल क्रिकेट, टॅपचं क्रिकेट पाहिलं तर अलंगी कार्पेट फटका जातोय. फिल्डर आहेत अजय मराजगे, बॉल पकडतील तेवढी ताकदीने फेकी सुद्धा केली. 3 मध्ये आता 1 ची गरज. जर ही मॅच जर जिंकली ना तर कृषी विलन संघाची, ज्ञानेश्वरची वाह होईल. कारण की शेवटच्या क्षणामध्ये तुम्ही जर आपल्या टीमला जिंकून देताय तर तुम्ही नक्कीच त्या मॅचचे सिकंदर बनाल. परंतु या मॅच मध्ये आता बॅटिंग करणारा संघ चांगल्या प्रकारे खेळतो. 3 मध्ये 1 ची गरज. सोपी मॅच जरूर आहे, परंतु एखादा बॉल डॉट आला तर तरी सुद्धा पर्यंत नयन निलंग जांभरूक संघाच्या सुद्धा खेळामध्ये थोडं टेन्शनचं वातावरण असेल. अशी मॅच या टुर्नामेंटमध्ये आपण 2दा पाहिल्यात. काय होणार? 3 बॉल 1 ची गरज. फटका चांगला खेळलाय, फिल्डर आहे आता मध्ये, डायरेक्ट हिटचा प्रयत्न केलाय. डायरेक्ट हिट झाला असता तर नक्की चित्र वेगळं झालं असतं तयार. परंतु इथं विजयी झालाय तो संघ. नयन 11 जांभरूक संघ या मॅच मध्ये झालाय विजयी. वॉल फ्लड 9-11 जांभरूक संघ.